पुण्यातील वैष्णवी हागवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटले आहेत. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून वैष्णवीच्या आयुष्याचा शेवट झाला. ही आत्महत्या नसून खून आहे असा संशय त्यानंतर व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी रिमांड कॉपीमध्येही हा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी वैष्णवीच्या पतीसह सासरे, सासू, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान 40,000पेक्षा जास्त पोस्टमार्टमचा अनुभव असलेल्या डॉक्टरांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉक्टर राजेश डेरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर निरीक्षण सांगितलं आहे. ते सध्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर चॅरिटेबल हॉस्पिटल मुंबई येथे फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. वैष्णवीचा खून झाला असू शकतो असा अंदाज डेरे यांनी व्यक्त केला आहे. गळा आवळला की आत्महत्या हे काय जप्त केले आहे त्यावरती ठरेल. वैष्णवीचे प्रेत उतरवले गेले तेव्हाची परिस्थिती महत्त्वाची आहे. ज्या डॉक्टरांनी पोस्टमार्टम केले त्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली तर त्याचे उत्तर मिळू शकेल. सगळे रासायनिक विश्लेषण झाल्यावर डॉक्टरांना मत देता येईल. हा खून असू शकतो पण हे पूर्ण तपास झाल्यावरच सांगता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.